आणि पहिल्याच चेंडूवर मात्र मिसफील होताना पाहायला भेटते. तिथे थर्मॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला आणि पहिल्या चेंडूवर एकूण धावा क्रिएट झाल्या त्या 3 धावांनी धावसंख्येचा श्री गणेशा अकाउंट ओपन झालंय. क्रिकेट आणि क्रिकेटचा हा रणसंग्राम आपण अनुभवतोय. ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप 2025 वर्ष पर्व पहिले एक महत्वाची मॅच चांभारगणी संघ या संघाने सुद्धा बरीच विशेष मेहनत घेतली आणि इथपर्यंतचा प्रवास त्यांनी सुद्धा साध्य केलाय. सतीश गोले आणि त्याची संपूर्ण टीम आपण पाहतोय चांगल्या फॉर्म मध्ये सातत्याने यावेळेस बॅकफुटला जाऊन हलका त्याने स्टेअर केलाय. पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकीने स्कोर कार्ड पुढे जाईल जिथे धावा झालाय 2 चेंडू आणि 4 धावा. रोहित आणि वैभव ही जोडी मैदानाच्या आपण पाहतोय. याला बॅकफुटला जाऊन तरी सर्कलच्या डोक्यावरून चेंडूला ट्रॅव्हल केला. डीप पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय जिथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे जाईल. 3 चेंडू आणि 6 धावा. नेक्स्ट बॉल उडलेला चेंडू स्पॉट झाला. हवेत उडवलाय चेंडूला जिथे डिमिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण. धावा मात्र रोखण्यात यश प्राप्त झालंय. ते क्षेत्ररक्षकाला धाव रोखली गेली ती 3 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल जिथे 9 ऑन दी स्कोर बोर्ड 9 धावा धावलकर पाहायला भेटतात. स्कोरच्या भूमिकेत श्लोक जाधव 4 चेंडू आणि 9 धावा. नक्कीच आज आणि उद्या पलचिल गावचे विविध पदाधिकारी पाहुणे या ठिकाणी दाखल होताना पाहायला भेटतील. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केलाय. चेंडू हवेत झेलची संधी आणि हो पकडलाय झेल. संघाला लागलाय पहिला झटका. वैभव बॅक टू द पवेलियन. डीजे पार 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 धावा भेटतील 4. डीजे नक्कीच रोहन मैदानात आला. पहिलाच चेंडू फेस करत होता आणि त्याच पहिल्याच चेंडूवर मात्र चौकार आला. पहिलं षटक संपुष्टात येत असताना धावा झाल्या त्या संघाच्या 13 आणि 1 गडी बाद. वैभव बॅक टू द पवेलियन होताना आपल्याला पाहायला भेटलाय. परंतु दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर अरुण दाखल होताना पाहायला भेटतायत. त्यांची सुद्धा चांगली कामगिरी पाहायला भेटले. अप्रतिम गोलंदाजी ज्याने मागील मॅच मध्ये आपला स्वतःचा सामनावीर
हा पुरस्कार आदित्यला डेडिकेट केला होता. तेच अरुण गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला भेटतायत. पहिल्या षटकाखेर 13 धावा. रोहित आणि रोहन ही जोडी मैदानाच्या आता. रोहितकडे सुद्धा क्षमता आहे, तो सुद्धा मोठी फटकेबाजी करू शकतो. पाठची खालची काढा घेऊन चेंडू यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पहिला चेंडू मात्र निर्धाव येताना पाहायला भेटतो. दुसऱ्या षटकाची सुरुवात मात्र निर्धाव चेंडूने होताना पाहायला भेटते. नक्कीच अरुण यांच्याकडे सुद्धा चांगला अनुभव असेल. यावेळेस चांगला स्ट्रोक डीपेक्षा कव्हरच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केलाय. एकच धाव कंप्लीट केली जाते. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केलाय, कारण की रोहनला जितके चेंडू जास्त स्वरूपाचे पाहायला भेटतील ना, तितकाच चांगला स्कोर उभा होऊ शकतो तो पलचील संघासाठी. आणि तीच भूमिका रोहित कडून पाहायला भेटते. एका धावने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या झाली संघाची 14. फुलटॉस चेंडू त्याच्यावर उडवलाय चेंडूला. चेंडू सीमारेषा पार येतोय. षटकार ठोक डीजे. नक्कीच या 6 धावांनी मात्र स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्येचा विचार केला तर 20 ऑन दी स्कोर बोर्ड. 20 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला भेटतात. 3 चेंडू आणि 20 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय. अक्षराचा वेध घेणारा चेंडू थोडासा हाय लेवलला चेंडू होता, परंतु त्याला मात्र मिस टाइम स्ट्रोक एलिव्हेशनची थोडीशी कमी पाहायला भेटली या फटक्यावर. आणि एक धाव कंप्लीट केली जाते. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या त्या अरुण याने. यावेळेस सरळ बॅटने रोहितच्या बॅटमधून आक्रमण. चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार पार पार. धावा भेटतील 4. येतोय चौकार. या 4 धावांनी पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 25. 25 ऑन द स्कोर बोर्ड. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल तो या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा हवेत असणारा चेंडू, जिथे कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतो. डीप प्रोटेक्शन आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात येत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आता, जिथे धावा झाल्या आहेत 2 षटकाखेर 27 धावा. आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या अनिकेतने 13. या षटकामध्ये अरुण याने धावा खर्च केल्या त्या 14. अर्थात येणारे 12 चेंडू किती धावा बनवल्या जातील, किती धावांचा टार्गेट सेट केलं जाईल, काय घडेल काय बिघडेल. घेऊ छोटासा डी जे ब्रेक. मार्कवर केशव गोळे दाखल होताना पाहायला भेटत. नक्कीच कालकाय नावळे क्रिकेट संघ पलचील ब आणि या ब संघाची मॅच पाहण्यासाठी हा प्रकार त्याच्यावर घणाघातीवर चेंडू जातो दूर 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 आणि बुर्रकड सी
नक्कीच पहिल्याच चेंडूवर आक्रमण केशव गोले यांच्यावर होताना पाहायला भेटले आणि तदनंतर आपण पाहतोय ना आक्रमण आक्रमण आणि आक्रमण करताना पाहायला भेटतोय. नक्कीच जेव्हापासून रोहन या संघामध्ये दाखल झालाय तदनंतर कालकाई नवलाई क्रिकेट संघ पलचिल ब या संघाचा परफॉर्मन्स मात्र नक्कीच उंचावला गेलाय. यावेळेस बॅकफुटला जाऊन नेत्रदीपक स्ट्रोक चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार धावा भेटतील 4 4 4 येतोय चौकार. नक्कीच रोहनची बॅटिंग पाहतोय ना तर एका कवीच्या 2 ओळी नक्कीच आठवायला लागतात. पायाला गुदगुल्या करून जाणाऱ्या समुद्राच्या लाटा त्याच असतात ज्यांनी एक काळ समुद्राचे महाकाय जहाज बुडवलेले असतात. आयुष्यात कधी कोणाला कमी समजायचं नसतं. अभी तो नापी है मुट्ठी भर जमी आगे पूरा आसमान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन आगे पूरा आसमान बाकी है. ये तो झाकी है पिक्चर अभी बाकी है. या वेळेस चेंडू उडवलाय आणि झेल पकडलाय. एक तेरी तो एक मेरी ठोक डीजे. प्रेक्षकांच्या मागणीनुसार सबसे कातील गौतमी पाटील एकदा होऊन जाऊ द्या. नक्कीच षटकार आला चौकार आला तदनंतर कमबॅक आलं परंतु ओमकार जाधव यांची बॅटिंग पाहण्यासाठी किशोर कराड हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांची बॅटिंग सुद्धा नक्कीच पाहायला भेटतील का. षटकारासाठी ओमकार ट्रॅव्हल्स चे ओनर ओमकार जाधव यांच्या प्रत्येक षटकारासाठी नक्कीच विशेष पारितोषिक असेल. विजयदादा असतील अक्षयदादा असतील किशोर ट्रॅव्हल्स चे ओनर युवा उद्योजक किशोर शेठ यांना विनंती करेन का आपण व्यासपीठावर यायचं आहे. या किशोर शेठ नक्कीच तुम्हाला त्यांची बॅटिंग पाहायची आहे हे नक्कीच आम्हाला माहिती आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. यावेळेस फ्लिक केलाय वा नेत्रदीपक स्ट्रोक चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आलाय षटकार ठोक डीजे. नक्कीच सिंगल धावने स्कोर कार्ड मात्र 3 षटका अखेर धावा झाल्या त्या संघाच्या 45 धावा अर्थात प्रत्येकी षटकामागे 15च्या सरासरीने धावा उभ्या केल्यात. शेवटचे 6 चेंडू आहेत किती धावा जमवल्या जातील काय घडेल एक छोटासा डीजे ब्रेक.
षटकार ठोकला तर त्यांच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज. हा चेंडू आपण पाहतोय जिथे फ्लिक करण्याचा प्रयत्न केला जात होता. पहिला चेंडू निर्धाव आलाय. नक्कीच चांगली फलंदाजी करावी लागेल. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस खोलो टाकलेला चेंडू हलक्याने स्टेअर केलाय लॉंग ऑन रिझर्व मध्ये जिथे आपण पाहतोय ना एकच धाव कंप्लीट केली जाते. रोहितने सुद्धा चांगली फलंदाजी केले. सलामीला आलाय. त्यानंतर आपल्या संघासाठी धावा जमा करताना पाहायला भेटतोय. एका धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. तिथे धावा झाले संघाच्या 46-46. तिथे आपण पाहतोय रोहित याला 7 चेंडू आणि 15 धावांची बॅटिंग त्याची पाहायला भेटते. यावेळेस फ्लिक केलाय. पायावर आलेला चेंडू त्याला मात्र डिप्स करले रिझनच्या दिशेने ट्रॅव्हल केला आणि त्यानंतर धावा अर्जित केल्या जात आहेत त्या एक केरीने स्कोर कार्ड मात्र पुन्हा एकदा पुढे जाईल. स्ट्राईक एंडला आपण ओमकार बर्गे यांना पाहतोय. ओमकारच्या बॅटमधून अजूनही मोठा फटका पाहायला भेटलेला नाहीये. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 3. मोठा फटका क्रिएट करायचा प्रयत्न केला होता. चांगला चेंडू आला कधी आणि निघून गेला कधी. यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू डॉट बॉल आलाय. शेवटचे 2 चेंडू 47 धावा झाल्या आहेत. यानंतर तयार राहायचं आहे. यावेळेस सरळ वाटणे विषय मध्ये अजून एक चांगला स्ट्रोक. एक धाव तर कंप्लीट केली जाते. 2 धावांचा प्रयत्न मैदानाच्या आत केला जातोय. फलंदाज बाद होतोय तो रोहित आणि आता मात्र बॅटिंग साठी मैदानाच्या आत अजय दाखल होताना पाहायला भेटतोय. डीजे अजाव. हे 48 धावा झाल्या आहेत. यावेळेस बॅटचे लिडिंग एज जिथे फ्लॅटली मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला भेटलाय. मिसफील होताना जरूर पाहायला भेटली. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न मैदानाच्या आत केल्या गेले आहेत आणि या 3 धावांनी 50 धावा 51 धावा स्कोर कार्डवर येताना पाहायला भेटल्यात. अर्धशतक कंप्लीट झालाय. काल काही नवला क्रिकेट संघ पलचिल ब या संघाच्या अर्थात 24 चेंडू आणि 52 धावांची गरज असेल ती चांबरगण या संघासाठी. चला टॉस साठी आपण टॉस बॉक्स मध्ये दाखल होतोय. एका बाजूला असेल संघ कोंडवी तर दुसऱ्या बाजूला कोतवाल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्या सोबत जोडले जातील सूरजजी शिंदे सर. काय घडेल? 24 चेंडू आणि 52 धावा. एक छोटासा डी जे ब्रेक. टॉस केला जातोय. या किशोर शेठ आपले शुभ हस्ते आपण टॉस करायचा. एका बाजूला असेल कोतवाल तर दुसऱ्या बाजूला कोंडवी. या दोन्ही कॅप्टन्स त्वरित या. किशोर ट्रॅव्हल्स चे ओनर युवा उद्योजक नक्कीच ज्यांच्या माध्यमातून अनमोल असं सहकार्य आम्हाला लाभलंय.
महत्वाची मॅच. चला बॅटर मैदानाचा दाखल करा. चांबारगणी अनिकेत आणि सतीश ही जोडी मैदानाच्या दाखल होताना पाहायला भेटते. श्लोक अनिकेत आणि सतीश ही जोडी मैदानाच्या दाखल होताना पाहायला भेटते. नक्कीच एका बाजूला आपण पाहतोय शिवाज्ञा याना कोंडवी संघ, तर दुसऱ्या बाजूला रेववाडी कोतवाल किशोर ट्रॅव्हल्स, युवा उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक यांच्या माध्यमातून या महत्वाच्या मॅचचा टॉस केला जातोय. नक्कीच एक फोटो सेशन केलं जाईल. नक्कीच दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. कोणाचा कॉल आहे? कोतवालचा कॉल असेल. हेड इज अ कॉल आणि हेड आलाय. कारण नसेल मी बॉलिंग घेणार आहे. गोलंदाजी करून किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न समोरच्या संघासाठी असेल? आम्ही कोंडवीला 40 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. कसा राहिला या संपूर्ण स्पर्धेचा प्रवास? खरं तर पहिलं म्हटलं तर आयोजन खूप सुंदर केलेलं आहे आणि आज आपल्याला निसर्गाने साथ दिलेली आहे आणि टेनिस बॉल असल्यामुळे अजून खेळण्याचा आनंद जो आहे तो वाढलेला आहे. सगळ्या खेळाडूंनी तो आनंद लुटण्याचा प्रयत्न करायचा आहे. एवढंच मी सगळ्यांना सांगतो. शांततेने खेळा. धन्यवाद. थँक्यू. आणि दादा मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आमच्यासोबत किशोर शेठ जोडले गेलेले आहेत. किशोर शेठ मॅच पाहत आहे, कसं वाटतंय मॅच? खूप मस्त वाटतंय. आणि ओमकार जाधव यांची बॅटिंग पाहायला भेटलेली नाही, त्याबद्दल काय म्हणाल? नाही भेटली, काय करणार, त्याला बघायची इच्छा होती पण नाही भेटली त्याला बॅटिंग. थँक्यू. नंतर आपण तुमच्याशी चर्चा करूया. जाऊया सेकंड इनिंगकडे, जिथे गोलंदाज मार्कवर पहिलं शॉट घेऊन रुपेश जाधव दाखल होताना पाहायला भेटत आहेत. पहिल्याच चेंडूवर मात्र धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी स्कोर कार्डचा श्री गणेश खातं उघडलं गेलंय. तीन का? ओके. तिहेरीने स्कोर कार्ड मात्र खातं उघडलं गेलंय. यावेळेस सरळ बॅटने चेंडूला उडवलंय. तो लॉंग अप मध्ये आपण पाहतोय अजय सकपाल चेंडूवर आलाय. थ्रो केला जातोय. पुन्हा एकदा चांगला रनिंग द बिटवीन पाहायला भेटतंय. धावा मात्र पुढे जातील त्या 5 ऑन द स्कोरबोर्ड. नक्कीच कालकाई नावलाई क्रिकेट संघ पलजीचे संस्थापक रुपेश जाधव यांना आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. फुलटा चेंडू गॅप मध्ये ढकलून दिलाय. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू फरार होतोय. 4 धावांसाठी येतोय चौकार. डीजे बजाव. धावा झाले त्या 13, चेंडू झाले ते 4 चेंडू 13 धावा. आक्रमण परंतु आता मात्र कमबॅक करावं लागेल. रुपेश जाधव यांच्याकडे जो अनुभव आहे ना, तो अनुभव आता मात्र मैदानात त्याला सिद्ध करावा लागेल. बरंच क्रिकेट खेळले आहेत आणि नक्कीच काय नवलाई क्रिकेट संघ पलजीच्या दोन्ही टीम्सला याच्या मुळे नक्कीच आता मात्र बऱ्याच ठिकाणी जी प्रचिती आले ना, त्याचा प्रमुख कारण रुपेश जाधव आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. कमबॅक करू शकतात कित्येक स्पर्धा त्यांनी सुद्धा गाजवल्या आहेत. असेच गोलंदाज
चांगला चेंडू नक्कीच कमबॅक केले गेले या चेंडूवर केवळ एकच धाव. नक्कीच मी केतनदादा खाडे युवा मंच सर्व केतनदादा खाडे यांना विनंती करेन की आपण कुठेही असाल प्लीज कृपया करून आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. या ठिकाणी नक्कीच आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. थोडंसं एलिव्हेशन कमी पाहायला भेटलंय. स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय. पहिलं षटक संपुष्टात येत असताना धावा झाल्या त्या 15. आता मात्र येणारे चेंडू शिल्लक असतील ते 18 आणि बनवायचे आहेत 37 धावा. 18 चेंडू आणि 37 धावा. काय घडेल काय बिघडेल घेऊ छोटासा डी जे ब्रेक. स्टेअर केले चेंडू लॉंग ऑन रिझर्व मध्ये आपण पाहतोय ओमकार जाधव यांचा थ्रो आणि नक्कीच यष्टिरक्षकाकडून थोडीशी चूक होताना पाहायला भेटते. परंतु धावा कंप्लीट केल्या जातात त्या 2. गोलंदाजी मार्कवर मयूर सकपाल याला आपण पाहतोय. या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 18 18 ऑन द स्कोर बोर्ड. चांगला चेंडू अप्रतिम चेंडू पाहायला भेटलाय. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होताना पाहायला भेटत नाहीये. डॉट बॉल आलाय. सतीश याला मात्र थांबवलंय. किशोर शेठ नक्कीच या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. ओमकार जाधव यांच्या गोलंदाजीची नक्कीच ते प्रतीक्षा करत असतील. कधी ओमकार जाधव गोलंदाजी मार्कवर येत आहेत. उलटा चेंडू परंतु आपण पाहतोय मैदानाच्या आता तिथे एकच धाव कंप्लीट केली जाते. चांगली गोलंदाजी मयूरची कमबॅक करून देणारी गोलंदाजी. तिथे चेंडूंचा विचार केला तर 3 चेंडू आणि धावा झाल्या त्या संघाच्या 19. या षटकामध्ये धावा मात्र रोखण्याचा प्रयत्न केलाय. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. क्रिकेटचा हा रणसंग्राम क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. फ्लिक केलाय पण तो डिप्स करले रिझनला रोहन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला त्याचं सातत्याने पाहायला भेटतंय. पुन्हा एकदा चांगलं रनिंग द बिटवीन आणि या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या संघाची 21 21. 21 या आकड्याचा विचार केला तर गणपतीला 21 दुरावा आता
चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप प्रोटेक्शन आहे. ओमकार बर्ग चेंडूवर येईल. थ्रो केला जाईल. पुन्हा एकदा दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र कन्वर्ट होताना पाहायला भेटतोय. धावसंख्येचा विचार केला 23 धावा दाबलकर पाहायला भेटत आहेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. GTC लाईव्ह संपूर्ण टीम सुशील पाटील यांची आपण पाहतोय. चांगलं लाईव्ह कव्हरेज. 4 पंच सुरज शिंदे, निलेश पवार समालोचक आपण पाहतोय कालपासून. अजून एक चांगला चेंडू आणि परंतु लेग स्टिकच्या भरात बाहेर पंच 2 समांतर करतील. वाईड बॉल घोषित करतील. अवांत धावसंख्येने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. तिथे धावसंख्या झाली संघाची 24 ऑन दी स्कोर बोर्ड. आणि नक्कीच या स्पर्धेला शुभेच्छा भेट देण्यासाठी लंडन वरून तेजस जाधव यांच्या सुद्धा शुभेच्छा पोहोचतायत. त्यांचं सुद्धा हार्दिक 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 स्वागत. षटक क्रमांक दुसरा संपुष्टात आला आणि 2 षटका अखेर धावा झाल्या त्या 24. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज. काय घडेल काय बिघडेल परंतु तेजस जाधव नक्कीच आमच्या दोन्ही टीम्स बऱ्याच प्रकारात मिस करतात. ते सुद्धा लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत. त्यांचं सुद्धा नक्कीच हार्दिक आभार व्यक्त करेन. काही दिवसात ते सुद्धा आमच्या सोबत नक्कीच जोडले जातील. IT इंजिनियर म्हणून ते लंडन मध्ये आता कार्यरत आहेत. आमची संपूर्ण टीम त्यांना खूप मिस करते. एक उत्कृष्ट फिल्डर म्हणून आम्ही त्यांना सातत्याने पाहिलंय. मी मिस यू ब्रो आणि तू लवकरात लवकर या ठिकाणी येऊन तुझा चांगला खेळ दाखवशील. तेजस जाधवच्या सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा पोहोचतायत. एक छोटासा DJ ब्रेक. आकाश नक्कीच सबसे कातील गौतमी पाटील अजूनही आमच्या कानावर आलेली नाहीये. का बरं असं? प्रेक्षकांच्या सुद्धा काही मागण्या असतात. तिसरा षटक घेऊन ओमकार जाधव गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू घेऊन. पहिला चेंडू पाहायला ब्रश झालाय. अप्रतिम गोलंदाजी. मैदान थ्रो केलाय. काय घडतंय मैदानाच्या जिथे 1 होती ना तिथे 2 कन्वर्ट झालेले आहेत. चुका होताना पाहायला भेटत आहेत. परंतु ओमकार जाधव हे गोलंदाजी मार्कवर आलेत आणि ओमकार जाधव गोलंदाजी मार्कवर आलेत आणि किशोर शेठ यांनी पारितोषिक लावलं नाही असं होणार नाही. त्याच्या प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. प्रत्येक विकेटसाठी 2000 प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळेस फटका चांगला आहे. दर्जेदार स्ट्रोक. इक्षाकावर रिझनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार पार पार. धावा भेटतील 4. येतोय चौकार टोकडीचे. क्या बात है. संपूर्ण वातावरण अक्षरशः संगीत मंत्र होऊन गेलं आणि 30 धावा धावपलकर पाहायला भेटतात. ओमकार यांच्यावर मात्र 10 चेंडू मध्ये 22 धावांची गरज. 10 चेंडू आणि 22 धावांची गरज. ओमकार यांच्यावर आक्रमण. सतीशच्या बॅट मधून अजून एक चांगला स्ट्रोक. कार्पेटच्या साने चेंडू ट्रॅव्हल होतोय जिथे मयूर चेंडूवर आला आहे आणि पुन्हा एकदा
स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्येचा विचार केला धावा झाल्या त्या 32. येणारे 9 चेंडू आणि 20 धावांची गरज. अजूनही सामना दोन्ही संघांच्याच बाजूने आपल्याला बघायला भेटतोय. यावेळेस एलिव्हेशन थोडस कमी आहे. 2 धावांचा प्रयत्न पुन्हा एकदा मैदानाच्या आत केला जातोय आणि हो पुन्हा एकदा दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड. अक्षरशः या षटकामध्ये आपण पाहतोय तर चौकार आला त्यानंतर लगातारच्या यावेळेस स्लिक केलाय चेंडू ला पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार टोक. या 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. तिथे धावसंख्या झाली संघाची 40. येणारे 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. ओमकार यांच्यावर आक्रमण केलं जात आहे. आतापर्यंत ओमकार यांनी धावा खर्च केल्या आहेत त्या 14 धावा. शेवटचं शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील. 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. सतीश याचं मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल. काय फटके आवाज आले त्या 42. येणारे 6 चेंडू विजयासाठी गरज असेल ती 10 धावांची. काय घडेल काय बिघडेल घेऊ छोटासा डी जे ब्रेक. बघा किशोर शेठ यांनी ओमकारच्या प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये लावले होते. ते कुठले आता गंगेमध्ये वाहून गेलेत याचं उत्तर ते स्वतः शोधत असतील. 18 धावा खर्च केल्यात ओमकारने एका षटकामध्ये. अक्षरशः महागडं षटक. याचं कारण सतीश आणि अनिकेत यांची चांगली बॅटिंग. प्रत्येकदा गोलंदाज चुकीचा नसतो बॅटर तेवढ्या ताकदीचा असतो आणि हेच आपल्याला पाहायला भेटते. 6 चेंडू आणि 10 धावा रोखण्यासाठी अजय कदम गोलंदाजी मार्कवर. नक्कीच काय घडेल कोणता संघ पुढच्या फेरीत दाखल होईल अत्यंत महत्वाची मॅच. 6 चेंडू 10 धावा. एकीकडे सांबार गणित दुसऱ्या बाजूला यजमान संघ आपण पाहतोय. क्रिकेटचा हा रणसंग्राम ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप स्पर्धा पहिला दिवस अक्षरशः दमदार परिस्थितीत येऊन पोहोचलाय. 6 चेंडू 10 धावा. गोलंदाजी मार्कवर अजय. पहिला चेंडू हवेत उडवलाय. गॅप मध्ये चेंडू आहे जिथे मयूर चेंडूवर आलाय. 2 धावांचा प्रयत्न मैदानाच्या आत केला जातोय आणि दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. येणारे 5 चेंडू 8 धावांची गरज. 5 चेंडू आणि 8 धावा. यावेळेस पॉइंटला मिसफील होताना पाहायला भेटते जिथे आपण पाहतोय ना तर 2 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आत केला जातोय परंतु नक्कीच दुहेरी कंप्लीट सुद्धा होताना पाहायला भेटत जिथे या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. चार चेंडू आणि 6 धावांची गरज.
झेलची संधी आणि ओ पकडलाय झेल. आता मात्र मॅच मध्ये आलाय ट्विस्ट, जिथे अनिकेत बॅक टू द पवेलियन. समीकरण बदललाय. 3 चेंडू आणि 6 धावा. पळशील की चांभारगणी, चांभारगणी की पळशील, काय घडेल काय बिघडेल. घेऊ छोटसा डी जे ब्रेक. चेंडू 6 धावांची गरज असताना लगातारच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर अजय कदम. नकेचा हॅट्रिक आली आणि मॅच जिंकून दिली. तर किशोर शेठ यांच्याकडून नक्कीच पारितोषिक असेल 1000 रुपयाचा कॅश प्राइज. मॅच जिंकून दिले तर रघुनाथ जाधव यांच्याकडून सुद्धा 500 रुपये कॅश प्राइज. 1500 रुपये अजय कदम यांनी जर मॅच जिंकून दिली तर. चांभारगणी की पलचिल, पलचिल की चांभारगणी. तू जिंदा है तो जिंदगी की जीत पर यकीन कर, अगर कहीं स्वर्ग है तो उसे उतारला जमी पर. कुणाच्या पदरामध्ये यश आणि कुणाच्या पदरामध्ये अपयश. 2 चेंडू 6 धावा. न्यू बॅटर हॅट्रिकचा चेंडू. पार्थ नक्कीच चेतन गायकवाड सुद्धा जल्लोष करताना पाहायला भेटतोय. हॅट्रिकचा बॉल, फुलटॉस चेंडू आणि फटका. दर्जेदार विजय संपादित केलाय तो श्री माऊल्या देवी चांभारगणी या संघाने. वेल प्लेड. आणि 2 चेंडू 6 धावांची गरज असताना षटकार आलाय. डीजे बजाव.